सर्वात पहिले तर कॅनवाचं ॲप डाउनलोड करायचं आहे। जर तुमच्याकडे कॅनवा ॲप नसेल तर इथे माझ्याकडे ऑलरेडी कॅनवा ॲप डाउनलोड आहे। तर आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम कॅनवा ॲपमध्ये। तर इथे आपण कॅनवामध्ये जाऊया। कॅनवा ॲप ओपन झालं की जे आपलं थंबनेल आहे ते सगळं क्रिएट आपल्याला याच वर करायचं आहे। तर त्याआधी आपल्याला सगळ्यात पहिले जे जायचं आहे ते म्हणजे तुम्हाला सोशल मीडियामध्ये जावं लागेल। तर इथे सोशल मीडियामध्ये आपण जाऊ। सोशल मीडिया ओपन केलं की त्यामध्येच तुम्हाला इथे लिहून येणार की यूट्यूब थंबनेल। यूट्यूब थंबनेल हे पहिल्या नंबरवरच दिलेलं आहे। तर इथे आपल्याला यूट्यूब थंबनेलवरती जायचं आहे। यूट्यूब थंबनेल आपण ओपन केलं की इथे एक ब्लँक पेज ओपन होईल आणि सोबतच रेडी टू वेअर आपल्याला थंबनेल क्रिएट करून मिळेल। तर इथे मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते, जे नवीन आहे, ज्यांना थंबनेल बनवणं जमत नाही त्यांच्यासाठी हे इझी टू वेअर थंबनेल्स आहे। आता कोणाला फक्त टायटलच टाकायची असतात, कोणाला पिक्चर्स टाकायची असतात, तर हे थंबनेल यूज करणे खूप जास्त सोपी आहे। तर इथलं आपण एक कुठलं पण थंबनेल घेऊया। तर इथे बघा एक मॉर्निंग टाईमचं आहे, खूप इझी आहे बनवायला। तर हे जे टेक्स्ट आहे आपण डिलीट करूया आणि या जागी आपण आपलं टेक्स्ट टाकूया। तर इथे मी टाकते पूजा डेली ब्लॉग्स। ओके, तर हे झालं माझं थंबनेल। आता हे जे मी सांगत आहे ते फक्त ज्यांना थंबनेल टेक्स्टच दाखवायचं आहे आपल्या थंबनेलमध्ये ते त्यांच्यासाठी हे मी दाखवत आहे। तर हे झालं माझं टेक्स्ट। आता हे जे तुम्हाला टेक्स्ट आहे, टेक्स्टवर जे नाव आहे ते तुम्हाला बोल्ड दाखवायचं आहे, हायलाईटमध्ये दाखवायचं आहे, जेणेकरून समोरचा जो व्ह्यूअर्स आहे त्याला पाहायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे आणि त्यांनी पटकन तुमचं जे थंबनेल आहे ते ओपन करून बघितलं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर इथे मी तुम्हाला सांगण्यासाठी एक टेक्स्टचं फॉन्ट चूज केलेलं आहे। आता हे फॉन्ट चूज झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही टेक्स्ट स्टाईल देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या, ठीक आहे। तर मला हे सफिशियंट वाटतं तर मग मी आता हेच ठेवलं आहे। फॉन्टची साईज वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता, ओके। त्यानंतर कलर देऊ शकता फॉन्टला जो पण तुम्हाला आवडत असेल, व्हाईट। आता यामध्ये व्हाईटच बोल्ड दिसत आहे तर मी व्हाईटच ठेवणार आहे। फॉर्मॅट ऑलरेडी बोल्ड आहे। जर इथे बोल्डचं ऑप्शन ओपन दिसत असेल तर तुम्हाला तुमचं जे टेक्स्ट आहे ते बोल्ड करायचं आहे। तुम्ही इटॅलिक देऊ शकता, सेंटरमध्ये ठेवायचं असेल, राईटमध्ये न्यायचं असेल, ठीक आहे, किंवा डॉट्स द्यायचे असेल, नंबर्स द्यायचे असेल तर तुम्ही या सगळ्याचा वापर हे करू शकता, ठीक आहे। त्यानंतर इथे आपण इफेक्टसुद्धा देऊ शकतो, शॅडो देऊ शकतो आपल्या टेक्स्टला, ठीक आहे। शॅडोमध्ये आपण कलरसुद्धा चूज करू शकतो की आपल्याला शॅडोला कुठला कलर द्यायचा आहे, जे बॅकग्राऊंडमध्ये हायलाईट होईल असं तुम्हाला इथे शॅडो द्यायचा आहे, ओके। तर तुम्हाला ते छान सिलेक्ट करायचं आहे, वेळ देऊन तुम्हाला तुमचं जे हे फॉन्ट आहे ते बनवायचं आहे। ॲनिमेशन वापरायचं असेल ते पण तुम्ही वापरू शकता। बघा अशा प्रकारे तुमचं टेक्स्टचं म्हणजे ते थंबनेल लावाल ते थंबनेल तुमचं दिसून पडेल। व्हिडिओ लाँग होत आहे, काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित समजून घ्याल तर तुम्हाला व्यवस्थित समजेल। जर मी फास्ट व्हिडिओ बनवेल तर काहीही समजणार नाही। सो व्हिडिओ स्लो होत आहे पण तुम्हाला व्यवस्थित ते समजेल। आता टेक्स्टमध्ये अगर तुम्हाला कुठला एलिमेंट लावायचा असेल, कुठला इमोजी लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। एलिमेंटमध्ये जायचं आहे, तुम्हाला इथे एलिमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे। आता तुम्हाला कुठला इमोजी लावायचा आहे तर इथे तुम्हाला इमोजी कुठल्या बुकचं इमोजी लावायचं आहे, बघा इथे नोटबुकचं, किंवा तुम्ही एज्युकेशनल कुठलं तुमचं चॅनल असेल अशा प्रकारचं तर तुम्ही बुकसुद्धा लावू शकता। तर इथे मी कुठलंही एक हायलाईट करणारं बुक घेते, ओके। काही बुक पेमेंट करणारे असतात सो ते नाही घ्यायचे, ओके। अशा पद्धतीने एक बुक लावून दिलं आहे आणि आपण इथे आपली टीचिंगचं आहे ॲप, त्यामुळे मग आपण कुठलं पेन पेन्सिल असं काही आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही हे लावू शकता। सो दिसायला खूप छान दिसतं आणि सुंदर दिसतं।
तर अशा पद्धतीने आपण आपलं टेक्स्ट हे आपल्या व्हिडिओच्या थंबनेलसाठी बनवू शकतो. आता हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे, तर इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. या डाउनलोडच्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे आणि इथे डायरेक्ट डाउनलोडवरती जाऊन आपल्याला आपलं जे हे थंबनेल आहे ते डाउनलोड करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, माझं मोटिवेशन वाढवा आणि अशा छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसोबत असेल.